फर्टिलायझेशन तर होतंय, पण तरीही इम्प्लांटेशन का होत नाही किंवा प्रेग्नन्सी टेस्ट ही नेहमीच निगेटिव्ह का येते? इतकंच नाही तर IVF जरी केलं तरी पण ते सक्सेस का होत नाही? या व्हिडिओमध्ये मी इम्प्लांटेशनच्या वेळेस काय चुका होतात हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर मयुरी आवाडवाग. जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यास काही अडचणी येत असतील तर कन्सल्टेशन बुक करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्कीच अपॉइंटमेंट बुक करा. नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी ट्राय करत असाल किंवा IVF करत असाल, यामध्ये फर्टिलायझेशन तर होतं, पण सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इम्प्लांटेशन, म्हणजेच गर्भाशयात रुजू होणं. बऱ्याचदा असं बघायला मिळतं की इम्प्लांटेशन प्रॉपर होत नाही आणि लगेच पुढची पाळीही येऊन जाते. बऱ्याच वेळेला स्त्रिया काही त्वचा विकार किंवा स्किन प्रॉब्लेम्स झाले तर हायर अँटीबायोटिक्स किंवा मग अँटीफंगल मेडिसिन्स खातात आणि हीच औषधं जास्त काळ घेतल्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन बऱ्याच वेळा इम्प्लांटेशन होत नाही. बऱ्याच वेळा हीच औषधं जास्त काळ खाल्ल्यामुळे यामुळे शरीरात हॉर्मोनल डिस्टर्बन्स होऊन इम्प्लांटेशनवर याचा परिणाम होऊ शकतो. काही स्त्रियांना रिलेशन नंतर जळजळ होते, म्हणजेच ज्याला आपण पोस्टकॉर्टल बर्निंग असं म्हणतो, किंवा काहींना ओव्युलेशन नंतर ओटीपोटात किंवा पाठीत वेदना होतात आणि या वेदना पुढच्या पिरियड्स पर्यंत सतत चालू राहतात. याचं कारण म्हणजे जळजळ जर होत असेल तर शरीरामध्ये जेव्हा उष्णता म्हणजेच पित्तदोष हा जास्त प्रमाणात वाढतो तेव्हा हा प्रॉब्लेम होतो. शरीरात जर वाताचं प्रमाण जास्त झालं तर अशा केसेसमध्ये आपल्याला कंटिन्युअस पेन बघायला मिळतं. वात दोषाचा इम्बॅलन्स झाला की त्याचमुळे युटेरसमध्ये प्रॉपर ब्लड फ्लो न होणं आणि म्हणूनच पुढे इम्प्लांटेशन न होणं हे पण एक कारण आहे. बऱ्याच स्त्रियांना वजन कमी केलं तर प्रेग्नन्सी राहील असं समजून बऱ्याच स्त्रिया हार्ड वर्कआउट्स करतात, परंतु ओव्युलेशन नंतर हार्ड वर्कआउट किंवा हेवी जिम एक्सरसाइज जर केल्या तर त्याने देखील इम्प्लांटेशनवर परिणाम होऊ शकतो. मग तुम्हाला प्रश्न पडेल, या काळात एक्सरसाइज केल्या पाहिजेत की नाही? या काळामध्ये तुम्ही माइल्ड स्वरूपाच्या म्हणजेच पोटावर ताण येणार नाही अशा एक्सरसाइज करू शकतात. तसेच आपल्या सर्वांनाच माहिती आहे काही विशिष्ट गरम गोष्टी खाल्ल्याने इम्प्लांटेशन होत नाही, परंतु याकडे दुर्लक्ष केल्यामुळे बऱ्याचदा पपई, कुळीथ, बाजरी, ठेचा किंवा तिखट गोष्टी या खाल्ल्या जातात, ज्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टम डिस्टर्ब होते आणि इम्प्लांटेशन होत नाही. नेक्स्ट आणि खूप इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे स्ट्रेस, ज्यालाच आपण पोस्ट ओव्युलेशन स्ट्रेस असं म्हणू शकतो. हा आजकालचा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. इम्प्लांटेशन झालं की नाही किंवा कधी होणार, यासाठी किती दिवस वाट बघायची, या सर्व गोष्टींचा सतत विचार करत राहणं, यामुळे इनडायरेक्टली स्ट्रेस, एन्झायटी लेवल वाढते आणि याचाच परिणाम प्रोजेस्ट्रॉन हार्मोनवर होऊन ते कमी व्हायला लागतं आणि ते कमी झालं की पिरियड्स येतात, ज्यालाच आपण इम्प्लांटेशन फेल्युअर असं म्हणतो. मग नॅचरल कन्सेप्शन होण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे? ओव्युलेशन नंतर युटरस रिजन मध्ये प्रॉपर ब्लड फ्लो व्हावा यासाठी तुम्ही नॉर्मल वॉकिंग करू शकतात किंवा लाईट एक्सरसाइज करू शकतात. स्ट्रेस रिलीफसाठी डीप ब्रीदिंग किंवा मेडिटेशन करू शकतात. तसेच शरीरातला वात कमी करण्यासाठी 30 ml ऑइल चा मात्राबस्ती घेऊ शकतात. त्यामध्ये तुम्ही चंदनबला तेल किंवा मग सहचर तेलाचा वापर करू शकता. जर रिपीटेड इम्प्लांटेशन फेल्युअर होत असेल तर यासाठी तुम्ही प्रॉपर डॉक्टरचा गायडन्स घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही जवळच्या आयुर्वेद डॉक्टरला कन्सल्ट करून काय प्रॉब्लेम येतोय हे जाणून घेऊन त्यावर प्रॉपर मेडिसिनल ट्रीटमेंट सुरू करू शकतात. ज्या स्त्रिया विदाऊट प्रिस्क्रिप्शन मेडिकलमधनं कुठली औषधं घेऊन येतात त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठली औषधं घेऊ नयेत. जर तुम्हाला इम्प्लांटेशनचा म्हणजेच नैसर्गिकरित्या गर्भधारणेचा प्रॉब्लेम येत असेल तर यामध्ये आयुर्वेदात खूप चांगली ट्रीटमेंट आहे. त्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या चुका जर कोण करत असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.